जिल्हा नियोजन समितीच्या निमित्ताने एकत्रित आलेले विरोधक, सत्ताधारी सदस्यांमधील अस्वस्थता आणि संजय शिंदे यांच्या कार्यपद्धतीविषयीची नाराजी ही परिस्थिती उद्या सत्ताधाऱ्यांना आव्हानात्मक ठरू शकते। बीपीसीत आमदार पुत्र तथा अध्यक्षांच्या पुतण्याचा झालेला पराभव हा साधा सोपा मुळीच नाही। राष्ट्रवादी, शिवसेना, शेकाप यांची यामध्ये मोर्चे बांधणी राहिली। विशेष करून खासदार विजयसिंह मोहिते पाटील, माजी आमदार राजन पाटील, आमदार दिलीप सोपल, विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांनी ही निवडणूक गांभीर्याने घेतली। कुठल्याही परिस्थितीत सत्ताधारी मंडळींना धक्का द्यायचाच असा उद्देश राहिला। दुसरीकडे अशी मोट बांधली जात असताना अध्यक्ष संजय शिंदे हे तसे गाफील आणि अति आत्मविश्वासात राहिले। कालपर्यंत सोबत असलेल्या भाजपाची सोबतही आता संजय शिंदे यांना भरवशाची उरलेली नाही। अशातच हाच ट्रेंड राहिला तर उद्या अविश्वास ठराव मांडला गेल्यास नवल वाटायला नको अशी आताची परिस्थिती सांगतीये। जिल्हा परिषदेत संख्याबळ अधिक असताना सत्ता स्थापनेवेळी राष्ट्रवादी गाफील राहिली, परिणामी सत्तेवर पाणी सोडावं लागलं। मात्र आता अध्यक्षांची कार्यपद्धती विरोधकांच्या एकीस कारणीभूत ठरतीये। कुठलंही परिणामकारक धोरण नाही, प्रशासनाचाच असणारा कैवार, महत्वाच्या प्रश्नी अध्यक्षांनी धरलेली चुप्पी, लोकहिताच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष यामुळे नव्याची नवलाई पुरती संपली असून खुद्द सत्ताधारी सदस्यांमध्ये अस्वस्थता पाहायला मिळतीये। अशा स्थितीत संजय शिंदेंचा महत्वाचा आधार असणारा भाजपही बेभरवशाच्या भूमिकेत दिसतोय। पंढरपूरच्या बैठकीत भाजपा जिल्हाध्यक्षांना अवताण नव्हतं, याचा परिणामही निवडणुकीत दिसून आलाय। भाजपाची 4 मतं ही नीलकंठ देशमुख यांच्या पारड्यात गेल्याचं स्पष्ट होतं। अशी मोट बांधून संजय शिंदेंच्या घोडदौडीला चाप लावता येऊ शकतो असा विश्वास विरोधकात बळावला असून भविष्यात तो अधिक बळकट झाल्यास सत्तेचा डोलारा सांभाळणं जिकरीचं होणार आहे।